पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। दिग्गज बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन, तर वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विनोदी भूमिका अजरामर करणारा नट हरपला। 350हून अधिक चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या भूमिका। चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलेलं, पण चोरासटक मतचोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 27 तारखेला होणार मेळावा। महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करणार, पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर ही टीका। आधी भाऊबंदकीचे नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू। शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर भाऊबंदकीचा संदेश मिंदांना अस्वस्थ करतोय संजय राऊत यांचा पलटवार। आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत, राऊतांचा आरोप। तर 1 नोव्हेंबरला जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा, बन यांची टीका। तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरे यांचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात। शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात महिलांविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा, तर मेधा कुलकर्णी यांच्यासह हिंदू संघटनांनी काल केलं होतं आंदोलन। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे हे आदेश, तर एका कंपनीने बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप। धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय, त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय, मोहळांसह सर्वांवरती गुन्हा दाखल करा, रवींद्र धंगेकर यांची ही मागणी। मंत्री संजय शिरसाट यांच्या कृतीने नवा वाद होण्याची शक्यता, उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून सोडवलं उपोषण, तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एका तरुणाचं 9 दिवसांपासून सुरू होतं उपोषण। सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत, संजय शिरसाट स्वतः ट्रम्प समजतात का, रोहित पवार यांची टीका। सोलापूरमधील भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर अजितदादांची राष्ट्रवादी सतर्क, दत्तात्रय भरणे सोलापुरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा, भरणे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री। डुक्कर परवडलं पण सरकारने एखादा आमदार कापला तर आत्महत्येची वेळ येणार नाही, बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान, तर बच्चू कडू यांनी बालिशपणासारखं बोलणं थांबावं, प्रवीण दरेकर यांचा हा सल्ला। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची घेणार माहिती। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी देखील मंजूर, राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास मान्यता, नुकसानग्रस्तांना हा मोठा दिलासा। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी 19 कोटींचा निधी मंजूर, राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरणासाठी मान्यता, भूसंपादनाच्या कामाला येणार वेग। देशभरासह महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह, तर नव्या वर्षाचा नवा संकल्प करत चैतन्यमय वातावरणात दिवाळी साजरी, दिव्यांचा प्रकाशात आसमंत निघाला उजळ। येत्या काही दिवसांमध्ये सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता, 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार, तज्ञांचा अंदाज, चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचाही अंदाज। बिहार निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीकडून उमेदवार जाहीर, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार, तर काँग्रेस विरोधात आरजेडीकडून 3 उमेदवार।